Three cursors we have. First one is enumeration. These are the old cursor. Okay. Then list iterator. This list iterator is specially built for list hierarchy classes. Okay. And lastly, iterator. Lastly, iterator. So we have already seen enumeration and list iterator while learning iterator and while learning list hierarchy, list collection. Okay. Now today we will see something called as list iterator. So list iterator is also called as universal cursor because it is being used for all the collection classes. म्हणजे इन्युमरेशन जे आहे ना हे फक्त जुन्या क्लासेसला, हे खूप ओल्ड आहे. म्हणजे जावा 1.0 या व्हर्जन मध्ये जे काही कलेक्शन क्लासेस इंट्रोड्यूस झाले होते ना, फक्त त्या क्लासेस साठी इन्युमरेशन कामी येतं. जसं की वेक्टर आणि स्टॅक आणि हॅश टेबल. ठीक आहे. पण आणि लिस्ट इटरेटर हे फक्त त्या क्लासेस साठी कामी येतं जो क्लासेस लिस्ट हायरार्की मध्ये आहेत. म्हणजे लिस्ट इंटरफेसचे चाइल्ड क्लासेस म्हणजेच अरे लिस्ट, लिंक लिस्ट, वेक्टर आणि स्टॅक. ठीक आहे. अरे लिस्ट, लिंक लिस्ट, वेक्टर आणि स्टॅक. ओके. वेक्टर अँड स्टॅक. फक्त लिस्ट हायरार्की क्लासेस साठीच लिस्ट इटरेटर युज होतो. मग आपण लिस्ट इटरेटर सेट साठी युज नाही करू शकत. ठीक आहे. बट देन वी हॅव समथिंग कॉल्ड ॲज इटरेटर. दिस इज कॉल्ड ॲज युनिव्हर्सल इटरेटर. याला काय म्हणतात? युनिव्हर्सल इटरेटर म्हणतात. Universal iterator. Why it is called as universal iterator? Because because it is used for all the classes. It is used for all the classes. All the classes म्हणजे सगळ्या कलेक्शन साठी हे यूज होतं. सिंगल व्हॅल्यूड सगळ्या कलेक्शन साठी. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजेच लिस्ट, सेट आणि क्यू. ठीक आहे. या सगळ्या कलेक्शन मध्ये जेवढे काही क्लासेस असतील त्या सगळ्या क्लासेस मध्ये लिस्ट इटरेटर यूज होतं. ओके. Now, what are these cursors? What are these cursors? Okay, these cursors are used to traverse through our collection. Traverse through our collection म्हणजे आपल्याकडे जर एखादं कलेक्शन असेल तर त्या कलेक्शनच्या प्रत्येक एलिमेंट कडे जातं, व्हिजिट करतं आणि आपल्याला एक एक एलिमेंट त्यातलं काढून देतो. ओके. Now, what does it do? What does it do? It traverse through the collection. ट्रॅव्हर्स करणं म्हणजे काय करतं? प्रत्येक आयटम या कलेक्शनच्या प्रत्येक आयटम थ्रू जातं आणि एक एक आयटम आपल्याला प्रोव्हाइड करतं. दॅट इज व्हॉट ट्रॅव्हर्सिंग. ओके. ट्रॅव्हर्स थ्रू कलेक्शन. राईट. ट्रॅव्हर्स करतं, एक एक प्रत्येक आयटम कडे जाता आणि व्हिजिट करून येतं. म्हणजे ट्रॅव्हर्स म्हणजे ओके, वी हॅव कलेक्शन. सी, वी हॅव कलेक्शन. याच्यात 1, 2, 3, 15, 17 आणि 4 असे काही एलिमेंट आहेत. तर मग आपल्याला इटरेटर काय करतं? या प्रत्येक एलिमेंटला ट्रॅव्हर्स करतं. म्हणजे इथं जातं, हा एलिमेंट घेतं, इथं जातं, हा एलिमेंट घेतं. राईट. लाईक दिस. सो दिस इज हाऊ इट ट्रॅव्हर्स थ्रू ऑल द एलिमेंट्स. ओके. ट्रॅव्हर्स थ्रू ऑल द एलिमेंट्स अँड गिव्स अस दिस एलिमेंट वन बाय वन. आपल्याला काय करतं? सगळ्या एलिमेंटला ट्रॅव्हर्स करतं म्हणजे व्हिजिट करतं आणि आपल्याला हे एलिमेंट एक एक आपल्याला करून प्रोव्हाइड करतं, जेणेकरून आपण या एलिमेंट्सवर काही ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. मग समजा तुमच्याकडे मार्क्स आहेत. ठीक आहे. स्टुडंटचे मार्क्स, तुम्ही एक स्टुडंट आहे ए स्टुडंट आणि या स्टुडंटचे मार्क्स तुम्ही काहीतरी इथं होल्ड केले आणि तुम्हाला असं वाटलं की नाही इकडे हा स्टुडंट चांगला आहे, काय करू तर आपण
या स्टुडंटचे प्रत्येक ही 4-4 मार्क्स वाढवायचे, प्रत्येक सब्जेक्ट मध्ये 4-4 मार्क्स वाढवायचे. तर मग त्यासाठी काय करायला लागणार तुम्हाला, प्रत्येक एलिमेंट वर जा लागणार, त्याचे मार्क्स घ्या लागणार, त्याच्यामध्ये 4 ऍड करून त्याला पुन्हा सेव्ह करावं लागेल. राईट. सो टू डू सच टाइप ऑफ वर्क वी हॅव something called as iterator. We have something called as iterator. Okay. So what does this iterator do? Iterator is used to traverse our collection object. Okay. Now let's understand. Let me write one program. So so all these cursors, okay, all these cursors are interfaces. All these cursors are interfaces. So iterator is also interfaces. Interface. It is an interface. Okay. Now, okay. Now let's write down one program and then we'll try to understand what exactly it is. Okay. So we'll iterate one by one all the classes which we have seen so far. ठीक आहे, all the collection classes म्हणजे has set चे classes, list चे classes and everything. Okay. Yeah, I have not restarted my laptop since ages. So so now see here we have cursor and already we have seen list iterator and enumerator. Now I'll create one more package here if I can. Right, yes. So what package I need to create? Iterator. Okay, and inside this iterator we'll write some programs. So first thing first, we'll go from list classes. Okay, list classes. काहीतरी मी एक क्रिएट लिहितोय कारण एकाच क्लासमध्ये मी सगळ्या क्लासेसला कव्हर करू शकतो. ठीक आहे, बट यू गाइस गो ahead and create a separate class. So let's say the first class is array list. आपल्याकडे array list आहे. Okay, not array, array list. Okay, don't need this array. Let's say मी इथं एक इंटिजर टाईपचा अरे घेतोय. इंटिजर काल आपण जेनेरिक्स पाहलो, याला टाईप सेफ बनवतोय आपण अरे लिस्टला. अरे लिस्टला जेनेरिक बनवतो इंटिजरनं. मग याचा अर्थ असा की या अरे लिस्ट ऑब्जेक्ट मध्ये फक्त आणि फक्त इंटिजर टाईपचेच ऑब्जेक्ट स्टोअर होणार. राईट, फक्त इंटिजर टाइप्स, ओनली इंटिजर टाइप्स ऑफ अरे, इंटिजर टाइप्स ऑब्जेक्ट विल बी स्टोर्ड इनसाइड दिस अरे. ओके. ओके. नाउ लेट्स ऍड सम व्हॅल्यूज. al डॉट ऍड काहीतरी इंटिजर मी मार्क्स, लेट्स से मार्क्स ऍड करतो. 23 ऍड al डॉट ऍड al डॉट ऍड आणि al डॉट ऍड. ओके. So let's say this, not this much.
5 सब्जेक्टचे हे 5 मार्क्स आले. ओके, नाव विल प्रिंट आउट दिस मार्क्स. ठीक आहे. नाव लेट्स से let's execute this. See, now these are the marks we have got. Now array list च्या प्रॉपर्टीज माहिती आहे आपल्याला. डुप्लिकेट अलाव करतं, इन्सर्शन ऑर्डर प्रिझर्व करतं. ठीक आहे. इंटरनली इट युजेस array data structure. Okay, and hence it is good for read operation. Now काय करायचं आपल्याला? आवर रिक्वायरमेंट इज लेट्स से की आता हे पहा, इथं कलेक्शनला त्यांनी कलेक्टिव्हली प्रिंट केलं, एकदाच कलेक्शन प्रिंट करून दिलं. लेट्स से फर्स्ट आपण करू की वन बाय वन प्रिंट करू, म्हणजे या कलेक्शनला पहिले या ट्रॅव्हर्स करू. ठीक आहे. पहिले काय करू आपण, याला ट्रॅव्हर्स करू. ट्रॅव्हर्स करू इन द सेन्स वन बाय वन या कलेक्शनला व्हिजिट करू. सी, इथं का आपल्याकडे 23, 43, 45, 45, 78 अँड 53. ठीक आहे. तर काय करू, आपल्याला एकदाच आपण इथं प्रिंट केलं, तर आपल्याला एकदाच हे एलिमेंट्स मिळाले. आपण काय करू आता, वन बाय वन या एलिमेंट्सला प्रिंट करू. ठीक आहे. म्हणजे पहिला याच एलिमेंट्स कडे जाऊ, प्रिंट करू, याला याच्याकडे जाऊ, प्रिंट करू, याच्याकडे जाऊ, प्रिंट करू, याच्याकडे जाऊ, प्रिंट करू, याच्याकडे जाऊ, प्रिंट करू, म्हणजे ट्रॅव्हर्स करू. म्हणजे काय करू, याला ट्रॅव्हर्स करू. ठीक आहे. बाय युझिंग, आपण ट्रॅव्हर्स केलं अगोदर बाय युझिंग लिस्ट इटरेटर आणि इन्युमरेशन. आता आपण याला ट्रॅव्हर्स करू बाय युझिंग इटरेटर. ठीक आहे. As iterator is a interface, so we cannot create a direct object of this iterator. So what do we have to do? We have to use iterator method from collection. Iterator method from collection. याला पण आपण जेनेरिक बनवायचं, म्हणायचं की बाबा इटरेटर, तुझ्यामध्ये जे काही तू ज्या काही ऑब्जेक्ट ट्रॅव्हर्स करशील ना, त्याच्यातले जे एलिमेंट्स आहेत ते इंटिजर टाइपचे एलिमेंट आहेत. कोणत्या टाइपचे एलिमेंट आहेत? इंटिजर टाइपचे. मग हा इटरेटर नावाची जी मेथड आहे ती आपल्याला इटरेटरचा ऑब्जेक्ट रिटर्न करते. तर दॅट मेथड बिलॉंग्स टू युअर लिस्ट इंटरफेस. ओके, और कलेक्शन इंटरफेस. प्रत्येक इंटरफेस मध्ये इटरेटर नावाची मेथड आहे. ठीक आहे. सो दिस मेथड विल यूज टू गेट अन ऑब्जेक्ट ऑफ दिस इटरेटर. ठीक आहे. मग आपण काय करायचं, लिस्ट डॉट एल डॉट, मग या अरे लिस्ट मधल्या इटरेटर मेथडला कॉल करायचं का? कारण आपल्याला इटरेटरचा ऑब्जेक्ट मिळेल. मग या लाईन नंतर काय होतं माहिती का? समजा तुमच्याकडे सी असं आपल्याकडे एकच कलेक्शन आहे. द मोमेंट वी राईट दिस लाईन नो, काय होतं, ITR नावाचं एक इटरेटर तयार होतं. आणि याच्यामध्ये काय होतं ना, एक असा एक ऑब्जेक्ट बनतो. हा ऑब्जेक्ट आहे इटरेटरचा, आणि याच्यामध्ये हे एलिमेंट सगळे राहतात. 23, 43, 45, 78 आणि 53. हे एलिमेंट्स याच्यात सुटसुटीत मोकळे पडतात. मग जेव्हा कधी आपण या इटरेटर मधनं एक एक एलिमेंट पाहिजे वापस रिटर्न करतो ना, त्यावेळेस समजा याच्यातून पहिला एलिमेंट भेटतो आणि हा इथून रिमूव्ह होतो. नंतर दुसरा एलिमेंट भेटतो, हा इथून रिमूव्ह होतो. तिसरा भेटतो, चौथा भेटतो, पाचवा भेटतो. ठीक आहे. सो व्हॉट डज इट डू? इट क्रिएट्स अन ऑब्जेक्ट विथ दिस एलिमेंट्स. इट क्रिएट्स अन ऑब्जेक्ट विथ दिस एलिमेंट्स. नाऊ आता आपण काय करू शकतो, या इटरेटर मधनं हे ऑब्जेक्ट वन बाय वन रिट्राय करू शकतो. कारण याने हे ऑब्जेक्ट काय केले, स्वतःकडे घेतले या लिस्ट ऑब्जेक्ट मधनं. आता त्यासाठी एक बाय वन ऑब्जेक्ट घेण्यासाठी व्हॉट डू वी नीड टू डू? वी नीड टू यूज धिस व्हाईल लूप, राईट? आपल्याला लूप्स माहिती आहेत. फॉर लूप, we know the loops, right? We know for loops, we know while loop, we know do while loop. तर इथं आपण while loop यूज करणार. आणि while loop यूज करते वेळेस, ओके, मी लिहितो इथं बघा, while लिहितोय. ओके, लेट मी रिमूव्ह दिस कम्प्लीट. लेट्स राईट डाऊन दिस वन बाय वन. while, आपण काय म्हणतो, while. ठीक आहे. इटरेटर मध्ये काही मेथड्स आहेत, ज्यातली एक मेथड आहे ITR डॉट हॅज नेक्स्ट. हॅज नेक्स्ट म्हणजे काय? रिटर्न करते, बुलियन रिटर्न करते. हॅज नेक्स्ट म्हणजे बाबा नेक्स्ट एलिमेंट आहे का? व्हॉट डज दिस हॅज नेक्स्ट मेथड डू? हॅज नेक्स्ट मेथड, व्हॉट डज इट डू? इट चेक्स इफ यू हॅव नेक्स्ट एलिमेंट प्रेझेंट इन ITR.
ठीक आहे, जर एलिमेंट असेल तर काय करते, इफ प्रेझेंट देन रिटर्न्स व्हॉट, ट्रू, ट्रू रिटर्न करते, ऑर एल्स फॉल्स. ठीक आहे, म्हणजे जर या आयटीआर मध्ये जर ऑब्जेक्ट असेल तर ट्रू रिटर्न करते, तर फॉल्स रिटर्न करते. मग आता आयटीआर हा आपला फर्स्ट पोझिशनला आहे, आपण एकही ऑब्जेक्ट आपण याच्यातून रिमूव्ह नाही केला किंवा ऍक्सेस नाही केला, याचा अर्थ या आयटीआर इटरेटर या ऑब्जेक्ट मध्ये आपल्याकडे एवढे सारे ऑब्जेक्ट्स आहेत. बरोबर. नाव आता काय करायचं आपल्याला, आय टी आर डॉट नेक्स्ट. मग काय करायचं आपल्याला, हा एलिमेंट रीड करायचा, जो काही नेक्स्ट एलिमेंट असेल ना त्याला रीड करायचा आपल्याला. त्यासाठी आपल्याला आहे नेक्स्ट मेथड. व्हॉट डज दिस नेक्स्ट मेथड डू? नेक्स्ट मेथड गिव्स यू रिटर्न्स द नेक्स्ट एलिमेंट इन द इटरेशन. मग आपण काय करतो आता, इटरेशन चालू आहेत आपले. ठीक आहे. सो व्हॉट डज दिस नेक्स्ट मेथड डू? नेक्स्ट मेथड रिटर्न्स द नेक्स्ट एलिमेंट इन इटरेशन. ठीक आहे, म्हणजे काय होतं, प्रत्येक वेळेस असं फिरत राहतं, जे काही नेक्स्ट एलिमेंट आला तो नेक्स्ट एलिमेंट तुम्हाला रिट्राईव्ह करतं. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की अरे लिस्ट हा इंटिजर टाईपचाच बनवलाय आपण, म्हणून आपल्याला इथं टाइपकास्ट करायची गरज नाहीये. आपण सिम्पली आय इज इक्वल टू आयटीआर डॉट नेक्स्ट करू शकतो. म्हणजे हा जो एलिमेंट येणार, या एलिमेंटला आता मी प्रिंट करतो, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आय. ठीक आहे, पहिल्यांदा आपण कलेक्शन एकदाच प्रिंट केलं होतं. आता आपण कलेक्शन वन बाय वन एक एक आयटम घेतो आणि त्याला प्रिंट करतो. इथं पहा, हे बॉक्स नाही आले, याचा अर्थ आपण कलेक्शन आता कम्प्लीट कलेक्शन प्रिंट करत नाहीये, तर एक एक आयटम घेतोय आणि त्याला प्रिंट करतोय. बरोबर. ठीक आहे, सो आयटीआर डॉट नेक्स्ट मेथड काय करते, आपल्याला नेक्स्ट एलिमेंट प्रोव्हाइड करते. ओके. नाव समजा, आता समजा तुम्हाला या प्रत्येक, हे समजा मार्क्स आहेत आणि तुम्हाला वाटलं की या स्टुडंटचे काय करू आपण, अशा सब्जेक्ट मध्ये मार्क्स वाढवू ज्या जे मार्क्स 35 पेक्षा कमी आहेत. लेट्स से 35 इज अ बाउंड्री मार्क्स रिक्वायर्ड टू पास द एक्झाम. सो व्हॉट विल डू, आपण असे मार्क्स पाहू जे 35 पेक्षा कमी आहेत आणि त्या मार्क्स मध्ये आपण 35 मार्क्स बनतील एवढे, किंवा त्याच्यामध्ये 10 मार्क्स वाढवू शकतो आपण, मॅक्स 10 मार्क्स वाढवू शकतो, किंवा लेट्स से 15 मार्क्स. 15 मार्क्स वाढवले तर तो पास झाला तर ठीक आहे, नाहीतर नापास. समजतंय. मग काय करतोय मी, आता या आपल्याला एक एक मार्क्स तर भेटतात, मग आपण काय करू, चेक करू इथं. आपण काय करू, चेक करू की बाबा जे काही इफ, जो काही एक एक मार्क्स मिळतायत आपल्याला, ते मार्क्स इफ आय इज लेस दॅन 35, जे काही मार्क्स हे लेस दॅन 35 असतील ना, तर आय मध्ये काय करा, आय इज इक्वल टू आय प्लस 15 मार्क्स ऍड करायचे आपल्याला. कोणत्या नंबर मध्ये, अशा नंबर मध्ये जे 35 पेक्षा छोटे आहेत. ठीक आहे, आणि काय करू आपण, नंतर प्रिंट करू. ठीक आहे, नंतर प्रिंट करू. काय करतोय मी, समजतंय. मी म्हणतोय की एक एक नंबर घेतोय आपण आणि चेक करतोय की बाबा तो नंबर 35 पेक्षा लहान आहे का. असेल तर काय करा, त्याच्यामध्ये 15 मार्क्स वाढवा, पास करून द्या. ठीक आहे, आणि प्रिंट करा मग शेवटी जो काही येईल तो. आणि समजा जर 35 मार्क्स पेक्षा एकाही नंबरला कमी नसतील तर कोणाच्याच याच्यात वाढवू नका तुम्ही. ठीक आहे, लेट्स से मी काय करतो, ठीक आहे, नाव 23. अगोदर आपल्याला 23 भेटत होता ना, आता आपल्याला 23 भेटणार नाही. आता आपल्याला काय होईल, 23 प्लस 15 38. सी, त्याने काय केले, 23 भेटले त्याला, 23 मध्ये 15 ऍड केले आणि त्याने फक्त 23 मध्येच 15 ऍड केले. का, कारण आपण कंडिशनच अशी लावली की आय इज लेस दॅन 35, म्हणजे असा नंबर जो 35 पेक्षा लहान आहे, आणि आपल्या कलेक्शन मध्ये फक्त एकच नंबर असा आहे जो 35 पेक्षा लहान आहे. Okay, and that number is got incremented by 15. Okay, so this is how we can traverse through your collection object by using iterator. आता अगोदर काय होतं, ज्यावेळेस आपण इन्युमरेशन आणि लिस्ट इटरेटर पाहिलं होतं, हे दोन काय होते, इन्युमरेशन हे फक्त जुनं होतं, जेव्हा 1.0 मध्ये आलं होतं. तर अशाच क्लासेसवर कामी येत होतं, जे क्लासेस जेव्हा 1.0 मध्ये इंट्रोड्यूस केलेत, जसं की वेक्टर स्टॅक आणि हॅश टेबल. पण
लिस्ट अजून एक होतं आपल्याकडे लिस्ट इटरेटर, हे फक्त लिस्ट हायरार्कीसाठीच कामी येतं. फक्त लिस्ट हायरार्कीसाठी कामी येतं. आणि नंतर मग त्यांनी काय केलं, इटरेटर काढलं. त्यांनी काय केलं, त्याला वाटलं की अरे यार, आपल्याकडे एवढे सारे कलेक्शन्स आहेत, आपल्याकडे सगळ्यांमध्ये कॉमन काहीतरी असायला पाहिजे, म्हणून त्यांनी इटरेटर काढलं. ओके, सो लिटरेटरला काय म्हणतात, युनिव्हर्सल कर्सर म्हणतात. युनिव्हर्सल लिटरेटर नाही, कर्सर म्हणतात. ठीक आहे. इट इज कॉल्ड एज युनिव्हर्सल कर्सर. ओके, विच इज यूज फॉर ऑल द कलेक्शन क्लासेस, सिंगल व्हॅल्यूड कलेक्शन क्लासेस. ओके, नाव इट हॅज टू मेथड. आपल्याला दोन मेथड सापडल्या, हॅज नेक्स्ट आणि नेक्स्ट मेथड. ठीक आहे. ऑल्सो इट हॅज वन मोर मेथड, दॅट इज समथिंग कॉल्ड एज आयटीआर डॉट रिमूव्ह. रिमूव्ह नावाची मेथड आहे. व्हॉट डज दिस रिमूव्ह मेथड काय करते, प्रत्येक एलिमेंटला आपण काय करते, इटरेट करते आणि प्रत्येक एलिमेंटला रिमूव्ह करते. म्हणजे काय करत असेल, इथे येणार, हा एक एलिमेंट घेणार, हा एलिमेंट तुम्हाला देणार आणि त्याला रिमूव्ह करून टाकणार. ठीक आहे. जर आपण इथं रन केलो ना, तर आपले सगळे एलिमेंट्स हे आयटीआर मधून रिमूव्ह होतील. जो एक 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 जो एलिमेंट आहे ना, तो रिमूव्ह होईल. आणि इथं पहा, इथं आपल्याला काहीच प्रिंट नाही झालं. व्हाय? ओके, इट गॉट प्रिंटेड. लेट मी जस्ट कमेंट आउट दिस. ठीक आहे. व्हॉट डज दिस रिमूव्ह मेथड डू? रिमूव्ह मेथड्स रिमूव्स द पर्टिक्युलर व्हॅल्यू रिटर्न बाय दिस आयटीआर. ओके, एक एक जी व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू आपल्याला काय करतं, रिमूव्ह करून देतं. ओके, सो these are, let me try executing this. So if we try to use this iterator again, if we try to use this iterator again, no, it will not have all those values, it will not have all those values. Okay, now let's say मला जर असं करायचं की समजा मला असे मार्क्स याच्यातून रिमूव्ह करायचा किंवा असा नंबर रिमूव्ह करायचा विच आर ग्रेटर दॅन 100, लेट्स से. कारण 100, कोणी जर चुकून 100 आउट ऑफ 100 मार्क्स जर दिले याच्यात, सॉरी 122 मार्क्स दिले आउट ऑफ 100, तर म्हणजे हे इनव्हॅलिड मार्क्स आहेत. जर मला असे मार्क्स जर याच्यातून रिमूव्ह करायचे असतील, इफ आय इज ग्रेटर दॅन, सॉरी, ग्रेटर दॅन 100, 100 पेक्षा जे मोठे मार्क्स असतील ना, ते जर मला रिमूव्ह करायचे असतील, सो आय कॅन डू लाईक दिस. आय कॅन डू लाईक दिस. ओके, अँड सिम्पल याला इथं प्रिंट आउट करा. सी, ज्या वेळेस इफ स्टेटमेंट मध्ये, इफ स्टेटमेंटच्या आतमध्ये फक्त एकच लाईन असते, म्हणजे मल्टिपल लाईन नसतात ना, त्यावेळेस हे ब्रॅकेट्स ऑप्शनल असतात. तुम्ही हे ब्रॅकेट्स द्या किंवा नका देऊ, डझंट मॅटर. कधी? फक्त इफ स्टेटमेंट मध्ये फक्त एकच लाईन असते. इफ नंतर डायरेक्ट एक लाईन असते, तीच त्याच्या खालची लाईन इफ मध्ये नसते, तेव्हा ब्रॅकेट्स हे ऑप्शनल असतात. ओके, लेट मी प्रिंट आउट दिस वन. ठीक आहे. So now our collection will have this much values. How much? Okay, 1, 2, 3 should have got removed from this collection. 1, 2, 3 should have got removed from this collection. Okay, of course, not this. I need to print out this collection. Okay, let's print out this one. आपण ट्रॅव्हर्स केलं आणि अशा कलेक्शनला प्रिंट करतोय, अशा व्हॅल्यूला प्रिंट करतोय जी 100 पेक्षा मोठी आहे, आणि पुन्हा आपण आपल्या कलेक्शनला एकदा प्रिंट करायला ट्राय करतोय. ठीक आहे, पहा इथनं काय झालं, जी मोठी व्हॅल्यू होती आपल्या या कलेक्शन मधून, ती मोठी व्हॅल्यू रिमूव्ह झाली. सो व्हॉट व्हॉट एक्झॅक्टली वी डिड हिअर, आपण काय केलं, या अरे लिस्ट वर इटरेटर लावलं. इटरेटर मधून आपण हॅज नेक्स्ट मेथड न इटरेट करत चाललो. ठीक आहे, नेक्स्ट मेथडचा यूज करून इटरेट करत चाललो. इटरेट करते वेळेस आपण एक एक व्हॅल्यू घेतोय आणि चेक करतोय की बाबा ती व्हॅल्यू 100 पेक्षा मोठी आहे का. असेल तर तुम्ही त्या कलेक्शन मधूनच इटरेट करा. सो आयटीआर डॉट रिमूव्ह, इथून रिमूव्ह केली याचा अर्थ तुमच्या कलेक्शन मधून ती व्हॅल्यू रिमूव्ह झाली. ओके, सो वी हॅव रिमूव्ह मेथड हिअर टू. Okay, we have remove method. What else method we have? So these are the common method. Remove method we have. Has next.
and next. So this cursor only moves in one direction. फक्त हे फॉरवर्ड डिरेक्शन मध्येच मूव्ह होतं. म्हणजे सॉरी, म्हणजे काय होतं, एकदा आपल्याकडे एलिमेंट आले ना हे वाले, तर हे फक्त याच डिरेक्शन मध्ये मूव्ह होतं. राईट, एकाच डिरेक्शन मध्ये. कोणती डिरेक्शन याला म्हणतात? फॉरवर्ड डिरेक्शन. का फॉरवर्ड डिरेक्शन? कारण आपल्याला कसं माहित झालं, कारण याच्यामध्ये फक्त नेक्स्टच मेथड आहेत, नेक्स्ट नावाच्या मेथड आहेत. पण जर तुम्ही, बट इफ यू गाईज रिमेंबर, आपल्याकडे लिस्ट इटरेटर मध्ये, वेर इज लिस्ट इटरेटर, सी, लिस्ट इटरेटर मध्ये आपल्याला फॉरवर्ड डिरेक्शन साठी हॅज नेक्स्ट मेथड होत्या, वेअर बॅकवर्ड डिरेक्शन साठी हॅज प्रिव्हियस आणि प्रिव्हियस मेथड होत्या. सो व्हॉट डज दिस मेथड्स यूज टू डू? दिस मेथड यूज टू move this method used to help us to move in either of the direction, forward and backward. पण इटरेटर मध्ये काय होतं, ते फक्त आपण फॉरवर्ड डिरेक्शन मध्येच मूव्ह होऊ शकतो. आणि अजून काय होतं, आपल्याला बघा, इटरेटर मध्ये फक्त रिमूव्ह नावाची मेथड आहे, टू रिमूव्ह अन एलिमेंट, वेअर ॲज लिस्ट इटरेटर मध्ये रिमूव्ह, ऍड आणि सेट. हे थोडंसं पॉवरफुल इटरेटर आहे, इथे लिहिलं असेल आपण कुठतरी. Okay, we have not written it, but this is powerful iterator. Why powerful iterator? Because it has a huge set of method support. भरपूर मेथडचा सपोर्ट आहे. जसं की आपल्याला पर्टिक्युलर मेथड व्हॅल्यू ऍड करता येत होती, सेट करता येत होती, आणि फॉरवर्ड बॅकवर्ड डिरेक्शन मध्ये मूव्ह करता येत होतं. बट इन दिस केस वी कॅन ओनली मूव्ह इन टू ओनली वन डिरेक्शन, दॅट इज फॉरवर्ड डिरेक्शन. फक्त आपण फॉरवर्ड डिरेक्शन मध्येच मूव्ह होऊ शकतो. ओके, नाव नाव लेट्स ट्राय फॉर अदर क्लासेस. अदर क्लासेस साठी ट्राय करण्यासाठी मी काय करेल? ओके, नाव सी, जेनेरिक्सचा यूज पाहायचं काय. जर मी इथं जेनेरिक्स नसतं लिहिलं, इफ आय डिड नॉट मेक दिस क्लास ॲज अ जेनेरिक, तर तर या ITR च्या या नेक्स्टला कसं माहित पडणार की हा इंट मध्येच आहे? समजा इथं मी एल डॉट ऍड केला, ठीक आहे. आता इथं एक स्ट्रिंग आहे पहा, आणि आपण काय करतो, इंटिजर मध्ये होल्ड करतोय, नेक्स्ट करतोय, होल्ड करतोय. इथं कंपाईल टाइम एरर तर आला नाही काही, ठीक आहे, आणि आपण याला जेनेरिक्स म्हणलं नाही. मग जेव्हा आपण आयटरेट कराल ना, तर आयटरेट करते वेळेस सुरुवातीच्या व्हॅल्यू तर ते घेईल. कशामध्ये घेईल? सुरुवातीच्या व्हॅल्यू इंटिजर मध्ये. पण ज्या वेळेस तो एबीसी ला येईल, त्यावेळेस तो म्हणाल की यार तू इंटिजरच्या व्हॅल्यू इंटिजर मध्ये होल्ड करतोयस, आणि मला इथून ITR डॉट नेक्स्ट मधून इथं स्ट्रिंग येते, which is causing class class exception. So this is not allowed in Java. So in that case, what we need to do, we need to make this array list class as a generic, so that आपण चुकूनही दुसऱ्या टाईपची व्हॅल्यू याच्यात ऍड करणार नाही. ठीक आहे. आणि जर जेनेरिक जर नाही केलं, तर आपल्याला माहित होतं काय करायला लागत होतं, इथं इथं आपल्याला टाइप कास्ट करायला लागत होतं. ठीक आहे, टाइप कास्टिंग वी हॅव ऑलरेडी सीन. टाइप कास्ट करायला लागत होतं, म्हणा लागत होतं की बाबा हे इंटिजर तुझ्यामधून ज्या काही व्हॅल्यू, सॉरी, हे नेक्स्ट मेथड तुझ्यामधून ज्या काही व्हॅल्यू येत आहेत ना, त्या इंटिजर टाइपच्या आहेत, आणि त्यांना याच्यामध्ये ऍड कर. ठीक आहे, एवढं सांगायला लागत होतं. पण जर आपण जेनेरिक यूज केलं, इफ यू यूज जेनेरिक कन्सेप्ट, if we use generic concept, then we do not need to do this, we do not need to typecast this, because automatically this iterator knows that whatever the values which are coming inside this iterator are of type integer. Okay, so that is also one of the use of your generics. Okay, now let's try to change this to some other class. Let's say array list झालं, तुम्ही लिंक लिस्ट पण यूज करू शकता. सो व्हॉट आय एम डुईंग इज, आय एम जस्ट सेव्हिंग माय टाइम. लिंक लिस्ट, ठीक आहे, आणि लिंक लिस्टचा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय मी इथे. सेम आहे इटरेट करायच्यावर काहीच इश्यू नाही येणार तुम्हाला. सी, इटरेटर. ओके, नाव लिंक लिस्ट वेक्टर स्टॅक साठी पण सेम येणार. लेट्स से हॅश सेट साठी मी यूज करतो. हॅश सेटची एक प्रॉपर्टी होती की आपल्याला डुप्लिकेट अलाउ करत नाही. डू वी हॅव डुप्लिकेट? नो, वी डू नॉट हॅव डुप्लिकेट. वेल अँड गुड.
Okay, now linked has set. सेम आहे सगळ्यांसाठी क्लासचं नाव चेंज करा फक्त, दॅट इज इट. ओके, नाव व्हॉट विल डू नो, so this way you guys can go for any class, preset, any class you want. Okay, so you guys need to practice that. What we'll do, no, we'll just try to create one more class here, ITR demo. Okay, आणि स्ट्रिंग टाईपचा एक अरे लिस्ट घेऊ आपण. AL इज इक्वल टू, नाही AL नाही, स्टुडंट्स इज इक्वल टू न्यू अरे लिस्ट. सी ह्या गोष्टी पाठच झाल्या पाहिजे. जेव्हा आपण कलेक्शन शिकतो ना, कलेक्शनचा ऑब्जेक्ट, एखाद्या कलेक्शनचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा अँड ऑल, हे सगळं पाठ झालं पाहिजे तुमचं. ओके, आता याच्यामध्ये आपण आपल्या स्टुडंटचे नाव ऍड करू. stds डॉट ऍड. ओके, सो स्ट्रिंग बेसिकली आपण काय करतोय, स्ट्रिंग वर याला इटरेट करायला ट्राय करतोय. अच्छा, अँड 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 okay, now see, this is what we have, list of array list, sorry, list of students name. Okay. Okay. So here we'll print this. हे सगळे नाव आहेत. आता काय करायचं आपल्याला, या नावा थ्रू आयटरेट करायचं. आणि समजा मी काय केलंय, गडबडीमध्ये सगळे स्मॉल केस मध्ये लिहिलेत, मला सगळे कॅपिटल मध्ये करायचे नाव. सो काय करायचं, पहिले तर आपल्याला या सगळ्यांना इटरेट करायचं वन बाय वन बाय युझिंग इटरेटर. कोणत्या टाईपचं इटरेटर घ्यावं लागणार तुम्हाला, स्ट्रिंग टाईपचं. कोणत्या टाईपचं, इन द सेन्स जेनेरिक कशानं बनवायचं आपल्याला, स्ट्रिंग टाईपनं. ITR इज इक्वल टू stds डॉट इटरेटर मेथड कॉल करा. तुम्हाला भेटला इटरेटरचा ऑब्जेक्ट व्हाईल. काय करा आता, व्हाईल जर लिहिला तर तुम्ही काय करा, ITR डॉट हॅज नेक्स्ट, म्हणजे नेक्स्ट एलिमेंट आहेत का याच्यात चेक करा. कुठपर्यंत चेक करणार ते, जोपर्यंत तुमच्या इटरेटर मधले एलिमेंट संपत नाहीत. ठीक आहे, ITR डॉट नेक्स्ट. मग याच्यामध्ये काय येणार आपल्याला, कोणत्या टाईपचा डेटा येणार इथं आपल्याला, स्ट्रिंग टाईपचा येणार, कारण आपण याच्यामध्ये स्ट्रिंग टाईपचा डेटा ऍड केला, राईट. हे नाव आपले स्ट्रिंग टाईपचे आहेत. सो व्हॉट डू वी डू, आपल्याला एक एक करून प्रिंट करायचे. तर आपण काय करायचं, याला सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन नेम डॉट टू अप्पर केस. प्रत्येक नावाला काय करतो, नेम घेतोय मी आणि त्याला अप्पर केस मध्ये कन्वर्ट करतोय आणि प्रिंट करतोय. सी, सगळे नाव आपले अप्पर केस मध्ये झाले, राईट. सो दिस इज हाऊ, दिस इज हाऊ वी आयटरेट थ्रू, दिस इज हाऊ वी आयटरेट थ्रू अवर इटरेटर. ओके, आपण याच्यात काहीही करू शकतो. मग आपल्याला जे काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत ना, ते आपण इथं करू शकतो. ओके, जसं की सी, आपल्याला काही समजा फर्स्ट लेटर, इव्हन सिम्पल फर्स्ट लेटर पण जर तुम्हाला फक्त पहिलंच लेटर कॅपिटल करायचं असेल, यू कॅन डू दॅट, बट यू जस्ट नीड टू वर्क लिटल हार्ड ऑन दिस. थोडस जास्त काम करावं लागेल तुम्हाला त्याच्यावर. ओके, नाव
ओके. I'll tell you guys one more thing. Okay, so we can do anything. आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर we have already seen रिमूव्ह करायचं, आणि एनी क्लास आपण यूज करू शकतो. We can use any class here. अरे लिस्ट, लिंक लिस्ट, वेक्टर, स्टॅक, कोणताही क्लास आपण इथे यूज करू शकतो. नाव सी, आपल्याला आयटरेट करण्यासाठी आपण काय केलं आतापर्यंत, एवढा लूप लिहिला इथं, राईट? एवढं क्रिएट करायचं, एवढं, राईट? आपल्याला एक सिंपल याच्यावर आयटरेट करायचं होतं. नाव आय टेल यू गाइज वन मोर थिंग. We do have one for each method in Java 8. For each method in Java 8, by using that, what we can do, we can perform all these things, all these things. जे ऑपरेशन आपण आता इथं परफॉर्म केलं ना, सेम ऑपरेशन आपण बाय युजिंग जावा 8 थ्रू करू शकतो. से पहा काय करतो, फॉर इच काय मेथड आहे जावा 8 मध्ये, जी काय करते, आयटरेट करण्यासाठी यूज होते. फॉर इच इज मेथड विच इज यूज टू इटरेट ओव्हर लूप, सॉरी, इटरेट ओव्हर कलेक्शन. ठीक आहे. तर मग एसटीडी नावाचं आपल्याकडे कलेक्शन ऑब्जेक्ट आहे, फॉरिच नावाची मेथड आहे. या फॉरिच नावाच्या मेथड मधून काय करतोय आपण, एक एक आपण ऑब्जेक्ट घेतोय आणि त्याला सिंपल प्रिंट करतोय. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन एन डॉट टू अपर केस. ठीक आहे. अगोदर आपला हा कोड होता, एवढा कोड होता, 1 2 3 4 5 6 लाईनचा कोड होता. एवढं हे अप्पर केस करायला प्रत्येक एलिमेंट कडून नाव काय करतो मी, या कोडला रिमूव्ह करतो, एवढा कमेंट आउट करतो. कमेंट आउट करणं म्हणजे काय करणं, म्हणजे हा कोड आता एक्झिक्यूट होणार नाही आपला, बरोबर ना? हे माहिती, राईट? कमेंट्स माहिती गाईज? आचल, Yes, sir. राईट? आणि एव्हरीवन, मयूर, पल्लवी, सुमेध, Yes, sir. राईट? सो मी काय केलं, कमेंट केलं. याचा अर्थ हा कोड आता रन नाही होणार, फक्त आपली एवढीच लाईन रन होणार. अगोदर या एवढा कोड काय करत होता, आपल्याला प्रत्येक नावाला अप्पर केस मध्ये कन्वर्ट करून देत होता. आता फक्त एकच लाईन लिहिली मी, अँड दॅट लाईन, व्हॉट व्हॉट दॅट लाईन डू, लेट्स चेक दॅट. सी, ही लाईन पण सेम काम करतीये, राईट? ही लाईन पण सेम काम करते, म्हणजे आपल्याला एवढं इटरेटर वगैरे लिहायची गरज नाहीये. कधी, जेव्हा जावा 8 आपण शिकू, जेव्हा आपण जावा 8 शिकू. ठीक आहे. पण जोपर्यंत आपण जावा 8 नाही शिकणार, तोपर्यंत आपल्याला इटरेटरचीच प्रॅक्टिस करायला लागणार, कारण हे महत्वाचं आहे. हे लिहिता आलं पाहिजे. हे तर तुम्ही समजून घेऊन रट्टा मारून करून दाखवसाल, ठीक आहे. पण जेव्हा तुम्हाला इटरेटरचा कन्सेप्ट समजेल, जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली हे करू शकता, तेव्हा तुम्हाला हे इमॅजिन होईल. ठीक आहे. तर या फॉर लूप, फॉर इचच्या बिहाइंड मध्ये काय होतं, सगळं हे इटरेटरच काम करतं. फॉर इचच्या बिहाइंडला सगळं इटरेटरच काम करत असतं. सो व्हॉट डू वी नीड टू डू, वी जस्ट नीड टू फर्स्ट अंडरस्टँड दिस इटरेटर थोरोली, अँड देन विल गो फॉर दिस जावा 8 कन्सेप्ट. ठीक आहे. आय जस्ट वॉन्टेड यू गाईज टू टेल यू की समोर चालून ह्या गोष्टी येणार आहेत, सगळ्या सिंगल लाईन मध्ये काम होणार आपलं. नॉट सगळं, बट मोस्ट ऑफ द काम सिंगल लाईन मध्ये होणार. ओके. नाव दिस इज हाऊ वी वर्क विथ इटरेटर. मग येत्या ठिकाणी तुम्ही कोणताही क्लास घ्या ना, आता जसं आपण यूज केला होता तसं. ट्रिसेट नाही पाहिला आपण. ओके. सिंपल फंड आहे, काहीच करायचं नाही, फक्त क्लासचं नाव चेंज केलं, ट्रिसेटची प्रॅक्टिस झाली. दोनदा का प्रिंट झालं, इथे एकदा प्रिंट झालं, इथे एकदा प्रिंट झालं, इथे एकदा प्रिंट झालं, राईट? ठीक आहे. Okay, so this is how you guys can practice for all these classes, all these iterator. So this is most important iterator from our collection. Okay, so tomorrow we'll start something called as map interface. Okay, and the queue interface will take it at the last, because queue is not that important as a part of interviews and all, because no one, mostly we do not use queues, but still, if time permits, we'll learn queue too. ठीक है. Till then, we'll stop here. We'll continue tomorrow. If you guys have any doubts, you guys can ask. Otherwise, bye bye, guys. Take care. So, sir,